येथे धुळदेव यात्रा निमित्त वोईक मोठ्या उत्साहात संपन्न. नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे श्री धुळदेव महाराज यांची यात्रा निमित्त वोईक मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक कार्यक्रम, ढोल ताशांचा गजर आणि पालखी सोहळ्याने यात्रेची रंगत वाढवली. यात्रेच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. देवाच्या मूर्तीला अभिषेक व महापूजा करण्यात आली. दुपारी शासन काठ्यांच्या उपस्थित धुळदेव महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुलालाची उधळण आणि धुळदेव महाराज की जयच्या जयघोषाने संपूर्ण गाव परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी भाविकांनी गज नृत्य हा खेळ मोठ्या उत्साहात पार पडला, तर त्यांना गज ढोलवाल्यांनी मोठी साथ दिली. गज ढोल व गज नृत्य हे परिसरातील आकर्षण ठरले होते. यावेळी महिलांनी धार्मिक गीते सादर करत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी गुरुवर्य नवनाथ माने, हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज शिंदे, गुरुवर्य मुक्ताजी कोकरे व गुरुवर्य साहेबराव माने यांनी आपल्या वहिकातून विविध गोष्टींचे मार्गदर्शन केले. यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी एकनाथ रांजू माने, संतराम रांजू माने, मल्हारी रांजू माने, झुंबर रांजू माने, अंबादास माने, धुळाजी माने, रखमाजी माने, महादेव माने, बाळू माने, तंटामुक्ती अध्यक्ष मोहनराव चोपडे, माजी चेअरमन साहेबराव होंडे व समस्त माने परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले. भाविकांना प्रसादाची व पिण्याच्या पाण्याची सोय आणि पार्किंगचे योग्य नियोजन करण्यात आल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. पूर्वजांपासून चालत आलेली ही परंपरा आम्ही आजही तितक्याच श्रद्धेने जपली आहे. धुळदेवाच्या कृपेने गावात सुख समृद्धी नांदते अशी आमची धारणा आहे व धुळदेव महाराजांचा गुलाल अंगावर पडला की आशीर्वाद मिळून मनोकामना पूर्ण होते. हा आम्हाला प्रत्यय आलेला आहे, असे काही भाविकांनी मत व्यक्त केले. G9 मराठी 24 तास साठी प्रतिनिधी युनुस पठाण.